माझे नाव निखिल गौतम सोनकांबळे। तर ह्या सगळ्या वस्तू आपण नारळाच्या बनवलेले। आपण नारळ तोडतो, नारळ आपण त्याच्यातलं खोबरं खातो, त्याची करवंटीपासून आपण अशा काही वस्तू बनवू शकतो। तर ह्या वस्तू बनवण्यासाठी ह्याची फुलदाणी बनवलेली, हिला कापण्यासाठी ग्राइंडरचा वापर लागलेला आहे। परत असं पेन्सिलने आकार देण्याचा एक वापर लागलेला आहे। परत फेविक्विकचा एक वापर झालेला आहे। हे कापून असं उलटं बसवलं आणि उरलेला भाग मागं बसवला, अशी फुलदाणी। परत हे एक मांजराचा शेप देऊन पेन स्टँड झालेले। परत हे आपण बडीशोप ठेवण्यासाठी वापर याचा। ही आतमध्ये ही जर्मनची तार आहे। हे आता आपण कसं आईस्क्रीम खायला त्याच्यासाठी एक वापर याचा। परत हे बांबूनी बनवलेले हे सगळं। सांगितल्याप्रमाणे ही एक खेळण्यातली वस्तू आहे। हिच्यात आधी एक असं सलग लाकूड घेतलं, त्या लाकडाला समान प्रमाणे असं कापून घेतलं, त्यात एक अशी ट्यूब टाकली टाकाची, मग त्या फेविक्विकने चिटकून घेतलं। किंवा असं नारळाच्या करवंटीपासून आतमधून आणि ह्याला रंग देण्याचं पण काम झाले। कासव आता ह्याला असं समान करून घेतलेलं आहे। हे जे पाय शेपनी कापलेले आहेत, ह्याला परत इथं मध्ये धागा लावलेला आहे, मागून खिळे लावले 2, त्याच्यामुळं हे असं ठेवल्यावर ह्याचे तोंड वर होतं आणि खिळेच्या वजनाने ते खाली जातं। असा तो कासव म्हणजे पळी। हिचं मागचा भाग काढून इथं लावला आणि हे आपलं वेळूच्या बांबूपासून बनवलेले, सुतळीपासून टाकाऊपासून टिकाऊ आहे। ही एक तलवार आहे। ही एक आपण लिंबाच्या लाकडापासून बनवलेली। हिला अशा शेपमध्ये घेऊन साळलं, ह्याचा चांगला आकार दिला ह्याला, आणि खाली मुठीला नक्षीकाम केले। नक्षीकामात ह्याला रंग त्याचा उपयोग झाला। परत ब्लेडचा उपयोग झाला। त्या ब्लेडपासून ही एक मूठ आहे, ही पण त्याचीच आहे। तर ही मूठ एक ओल्या लिंबाच्या लाकडापासून बनवलेली आहे। ह्याला पण ब्लेड लागलेली। तर या सगळ्या वस्तूंना कलर देण्यासाठी आपण दरवाजांच्या चौकटीसाठी कलर देतो, तो कलर वापरलेला आहे वुडन पॉलिश म्हणून। ह्या सगळ्या अशा वस्तू निखिल सोनकांबळे। या ज्या आत्ता वस्तू आपल्यासमोर दिसतात आहे, ह्या अतिशय टाकाऊपासून टिकाऊ बनवलेल्या त्याने वस्तू आहेत। नारळाच्या करवंटीपासून बनवलेल्या या सर्व वस्तू आहेत। मुळातच त्याच्यामध्ये काहीतरी नवीन करून पाहण्याची लहानपणापासूनची जी वृत्ती आहे ती या ठिकाणी या वस्तूंमधून दिसून येते। घरीसुद्धा तो सतत काही टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवत असतो। ह्या वस्तू त्याने अगदी नारळाच्या टाकून दिलेल्या करवंटीपासून वडिलांच्या मदतीने, काही मित्रांच्या मदतीने या ठिकाणी त्याने या वस्तू बनवलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर रंगकामसुद्धा देण्याचं काम या वस्तूंना त्यांनी केलेलं आहे। या सर्व वस्तूतून त्याची सर्जनशील वृत्ती तर दिसून येतेच, परंतु आणखी एक गोष्ट यातून प्रतीत होते की एखादी कला जोपासायला तो ज्यावेळेस या वस्तू बनवतो त्यावेळेस त्यातून त्याचं नाविन्य शोधतो।